संविधानाची निर्मिती आणि कार्य आपणा सर्वांना माहीतच आहे। संविधान आहे म्हणून आपल्या देशात आत विविध जाती, धर्म, भाषा, प्रदेश, वेशभूषा, राहणीमान, अन्नधान्य, संस्कृती या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतानाही आपला देश एकसंघ आहे। सर्व लोक घडून मिसळून राहतात। म्हणजेच काय तर आपल्याला जी काही विविधतेमध्ये एकता दिसून येते ती याच संविधानामुळे। एकंदरीत काय तर हे संविधान टिकेल तरच आपण टिकणार आहोत आणि आपला देश टिकणार आहे। पण आज आपल्याच देशातील काही विशिष्ट लोक हे संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत। संविधान टिकवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। त्यामुळे संविधानावर आधारित शिबिरे, उपक्रम तसेच संवाद राबवणे गरजेचे आहे। तळागाळातील लोकांना आजही संविधान म्हणजे काय हे माहीत नाहीये, त्याची जाणीव झाली पाहिजे। आणि म्हणूनच राजापूर तालुक्यातील पन्हळे गावातील गजानन गुरव याने त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त जाणीव संविधानाची असा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी त्याने उच्च न्यायालयाचे तज्ज्ञ वकील सन्माननीय अशोक निकम यांना संविधानावर आधारित व्याख्यान देण्यास आमंत्रित केले। स्मृतिदिनानिमित्त अशा प्रकारे कार्यक्रम ठेवणे म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे। त्यामुळे गजानन गुरव याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। आपणही आपल्या गावात अशा प्रकारे परिवर्तन करून संविधानाचा प्रचार व प्रसार करावा आणि संविधान टिकवावे ही विनंती। चला तर जाणीव संविधानाची या कार्यक्रमाकडे। आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे। सर्वांना जाती धर्मांना धरून आपला जे चालतो ते नांतर कोणत्या पुस्तकामुळे तर त्या संविधानामुळे। लक्षात झालं, आपण रिफायनरीसाठी आंदोलन केलं ते सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेलं आपल्या मार्गानेच करतो। लक्षात झालं, म्हणजे आंदोलन करणे आपला हक्क आहे। तो हक्क दिलेला होता आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान या पुस्तकामध्ये। लक्षात झालं, एवढं हे ताकदवान पुस्तक आजपर्यंत आपल्यापासून लपवलं गेलं आणि जे आता सुशिक्षित आता तुमचा समाजसेवा आपला समाजसेवा शिकायला लागला, 10वी 12वी शिकायला लागली तेव्हा त्यांना कळलं की आता संविधान म्हणजे काय। तर ते आमचा प्रयत्न चालू आहे की तुम्हापर्यंत संविधान पोहोचावं। पण आपण तज्ज्ञ लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे, तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित शांतपणाने ऐकून घ्यावं। जिनं शेतीचा शोध लावला ती माता निवृत्तीनंतर जिनं साऱ्या भारतावर आपलं राज्य केलं ती माता भवानी। नवखंडाचा स्वामी सम्राट बळी, वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत शिरोमणी नामदेव महाराज, जगद्गुरू संत तुकोबाराय, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्यामुळे आपण इथे बसून आपल्या विचारांची मुक्त देवाणघेवाण करू शकतो। तर ह्या आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य ज्योतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई, आताच मगाशी ज्यांनी उल्लेख केला ते संविधानाचे जनक विश्ववंदनीय पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी प्रत्यक्षात आरक्षण दिलं ते कोल्हापूर नरेश राजर्षी शाहूजी महाराज। या सर्व बहुजन महापुरुषांना, मातांना आणि त्यांनी केलेल्या क्रांतिकारी विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आज या पन्हळे मुक्कामी आपण आपल्या गावचे एक नागरिक बाळू नंदू गुरव बाबा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आपण इथे जमले। मी त्या निसर्गवासी बाळू नंदू गुरव यांना यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आज इथं आपल्या या गावामधील उपस्थित पन्हळेकर साहेब, उपसरपंच मॅडम, आमचे काही दिवसांपूर्वी जवळ झालेले उमेश दादा आणि आपण बसलेल्या सर्व माता बंधू भगिनी, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण नमस्कार। खरं तर स्मृतिदिन हा आमच्या ओबीसी समाजामध्ये घडवून आणणं ही
एक वेगळी गोष्ट आहे. आपल्याला तिथी माहिती आहे, ज्या श्राद्ध पक्षात आपण केल्या, आयावनवमी असतील किंवा आणखी दुसऱ्या काही आपल्या ज्या अनसुटा असतील, ही आपल्या पूर्वजांना आठवण करण्याचे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या तिथी आपल्याला माहिती आहे. स्मृतिदिन मात्र फारसा आपण काय साजरा म्हणजे असं घडवून आणत नाही. साजरा करणं म्हणजे घडवून आणत. आणि त्या स्मृतिदिनानिमित्त संविधानाची जाणीव हा कार्यक्रम तर आणखीनच वेगळा आहे. इथं बसलेली फारशी तरुण मंडळी आहे, मध्यमवयीन आहे, ज्यांनी समाजकारणामध्ये काम केलेली काही मध्यमवयाची मंडळी आहे, तरुण मुलं जे आता पालवी प्रतिष्ठानच्या निमित्तानं काही काम करू इच्छित असतील, अशी सगळी मंडळी जेव्हा माझ्यासमोर जेव्हा बसते, मी तुमच्यासमोर उभा आहे, तेव्हा मला संविधानाची जाणीव करून देण्यासाठी बोलवलं आहे आणि ते स्मृतिदिनानिमित्त बोलवलं आहे. आठवणी घरच्यांनी काढाव्या, समाजशील प्राणी असेल तर त्याच्या समाजाने आठवणी काढाव्या, हा स्मृतिदिनाचा खरा म्हणजे हेतू असतो. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव प्रत्येक वर्षी करत राहणं आणि त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं आपण स्वतःमध्ये अनुकरण करून घेणं, हा स्मृतिदिनाचा खरा तर एक उद्देश जनरली असतो, सामान्यपणे असतो. तसंच ज्या बाबांनी जे जे काही चांगली कृत्य केलेली असतील, ते सगळी चांगली कृत्य मी अशी प्रार्थना पहिल्यांदा करेन की आपल्या तुमच्या सगळ्यांबरोबर माझ्यामध्ये सुद्धा त्यांची सगळी चांगली कृत्य येऊन आणि माझं जे काय उरलेलं पुढचं आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये त्यांनी जसं काय चांगलं केलं असेल तसंच मला सुद्धा चांगलं काहीतरी करत राहण्याची ऊर्जा मिळत राहावं, म्हणून मी त्यांना पहिल्यांदा स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वांनी सुद्धा त्यांना नमस्कार करूया. आणि त्यानंतर पुढे मग आपण आपल्या काही स्मृती, आपल्या काही आठवणी त्या संविधानाच्या अनुषंगाने बघायच्या आहेत. मी या बाबांना तर फारसा ओळखतच नाही. मी आता कुठे 2-4 दिवसांपूर्वी मला कळलं की त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जायचं आहे. पण पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पश्चात आणखी कुठं प्रगतीची दारं मोठमोठी खुली होत त्यांनी मला येताना असं कळलं की 2 मुलं अगदी वडिलांच्या पाठीमागे चांगल्या प्रकारे त्यांच्या व्यवसायामध्ये आहेत, तिसरा चिरंजीव नोकरीमध्ये आहे, छानपैकी घर झालेलं आहे. अशीच त्यांची वडिलांच्या आशीर्वादानं त्यांची पुढं पुढं आणखी प्रगती होत राहो अशी आपण सर्वांनी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक मंगल कामना व्यक्त करूया. आणि मी माझ्या मूळच्या विषयाकडे येतो, जो मला पालवी प्रतिष्ठानच्या आमच्या उमेश दादांनी दिला आहे. खरं तर संविधान हा विषय 73 वर्ष झाली तरी आपल्याला फारसा काय समजून येण्याची वेळ आलेली नाही आपल्याला. म्हणजे मी 13वी-14वीला असताना मला राज्यशास्त्र नावाचा विषय होता, त्याच्यामध्ये सुद्धा संविधान होतं, काही कलमं होती संविधानाची, पण ती काय मला फारशी काय कळलेली नाही. मी शिकताना सुद्धा मी जेव्हा वकिलीचा अभ्यास सुरू केला, तर वकिलीच्या अभ्यासामध्ये एक कायदाच होता, कॉन्स्टिट्युशनल लॉ म्हणजे घटनेचा कायदा होता. तो सुद्धा मला फारसा काय आवडला नाही, अभ्यास करायला आवडला नाही. का आवडला नाही तर त्याच्यामध्ये जे आमच्यासाठी आवश्यक आहे ते काहीच नव्हतं. संविधानानं आमच्यासाठी जे काय दिलंय ते आमच्या मुलांना शिकवायला हवं, ते शिकवलंच जात नाही. कारण मी ज्यावेळेला वकिलीच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा बऱ्यापैकी बाबासाहेबांच्या संविधानावर बऱ्यापैकी थोडासा काही ना अभ्यास केलेला होता. मी बऱ्याच ठिकाणी संविधानावर बोललेलो होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, गोवा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात ह्या राजापूर वगैरेच बहुतेक सगळे जिल्हे मी संविधानावर भरपूर काही बोललेलो होतो. सगळ्या प्रकारच्या लोकांसोबत बोललेलो होतो. पण मी लॉ करताना मात्र मला लॉचा तो विषय आवडला नाही. कारण संविधानामध्ये बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आपल्यासाठी देऊन ठेवल्या त्या गोष्टींचा अंतर्भाव मला कायदा शिकताना झालेला नाही. कायद्याच्या लोकांना सुद्धा, कायदा शिकणाऱ्या लोकांना सुद्धा संविधानाची ओळख करू देत नाही. पण असं संविधान आपल्यामध्ये आहे, आपल्यासाठी आहे. ते संविधान मी ज्यावेळेला असं सांगायला कधीतरी उभा राहतो तेव्हा मला पहिला प्रश्न सुरुवातीला पडायचा की संविधानाला लोकांना समजून कसं सांगायचं. मी लहान असताना गुरं घेऊन जायचो, तर माझ्याबरोबर आमच्या बौद्धवाडीतली मुलं असायची, आमचे मित्र असायचे. तर ते मोठीचं झाड होतं रिकामं असं बिन पानाचं, त्याच्यावर आम्ही बसायचो, ते झाड हलवायचं. सगळी मुलं आमच्या वर्गात माझ्या बरोबरची, माझ्या वयाची. तर ती मुलं बौद्धवाडीतली गाणं छान बोलायची. शेजारीच आमच्या बौद्धवाडी होती, गाणं छान बोलायची. ते म्हणायचे घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भीमाचं नाव, असं म्हणायचे. आणि नंतर मोठं झाल्यानंतर लक्षात आलं की घटनेच्या पहिल्या पानावरच फक्त भीमाचं नाव गाजतंय एवढं माहिती आहे. घटनेच्या दुसऱ्या पानावर काय असेल हा प्रश्न जोपर्यंत आमच्या मुलांना पडत नाही. कारण जर का आमचा बौद्ध बांधव गाणं म्हणत असेल तर त्याचा तो अभिमानाचा विषय की तो म्हणतो की घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भीमा, पण घटनेच्या दुसऱ्या पानावर काय असेल हा मला पडलेला प्रश्न, तो आपल्याला पण पडला पाहिजे. मी म्हटलं नाही की माझ्यापेक्षा जास्त वयाचे मध्यवयीन माझे जे काही बांधव इथं आहेत, ज्यांनी समाजकारणामध्ये आपली स्वतःचं आयुष्य थोडंसं दिलंय, किंवा जे तरुण मुलं आहेत ज्यांनी आता शिकण्याचा
किंवा शिक्षण सोडून काहीतरी नोकरी धंद्याच्या मार्गाला असतील, त्या सगळ्यांनी आपण जर आपल्या देशाचा व्यवहार कसा चालतो, आपल्या देशाचा कारभार कसा चालतो याच्याकडे जर डोळे उघडून बघितलं नाही तर मग आपण वाढीत भांडतच राहतो. आपण बघा वाढीत भांडतो, ती वाढीत भांडण्याची जी पद्धत आहे मी तिला नकारात्मक नाही घेत, मी तिला नकारात्मक नाही घेत, मी तिला सकारात्मक घेतो. आपण वाढीत बसतो, भांडतो एखाद्या विषयावर, भांडून भांडून मग त्यातनं काहीतरी विषय चांगला न्याय करतो म्हणतो आपण. न्याय आपण बसत असू मंदिरात, मुस्लिम बांधव बसतात मशिदीमध्ये, बौद्ध बांधव बसतात विहारामध्ये आणि करतात काय न्याय आहे ना. पण तो न्याय कोणापुरता असतो? वाढीपुरता असतो. वाढीत समजा एखादा माणूस चुकला असेल तर त्याच्या चुकीच्या अनुषंगाने वाढीत मिटिंग होते. मिटिंग झाल्यानंतर त्याला खल होतो म्हणतात. आपल्याकडे काय, तुमच्याकडे काय म्हणतात मला खल होतो. खल लय मोठा खल होतो. आणि खल झाल्यानंतर मग त्यातनं काहीतरी निर्णय निघतो आणि निर्णय निघाल्यानंतर मग तो सगळ्यांवर बांधलेला असतो. म्हणजे समजा हे दादा नसतील त्या मिटिंगला तरी वाढीचा निर्णय सगळ्यांनी त्यांच्यावर बंधनकारक आहे. मग हा जो काही वाढीचा व्यवहार चालवणारी आपण माणसं आहोत, त्या माणसांनी फक्त जराशी नजर मोठी करायची. नजर मोठी म्हणजे काय? तुम्ही लहान असताना आठवत असेल, तुम्हाला आठवते की नाही मला माहिती आहे लहान असताना, पण मला आठवतंय माझ्या गावाच्या 2 किलोमीटर अंतरावरून येणारी जी एसटी असेल ती मला एवढीशी दिसायची आणि माझ्या वाडीजवळ आल्यानंतर ती मोठी दिसायची. आणि आता तर ती एसटीत फिरायला लागल्यानंतर एसटी मोठी वाटतच नाही, एसटी छोटीच वाटते. पण लहान असताना एसटी केवढी वाटते तरी मोठी वाटते की नाही? तसंच आहे आपल्यामध्ये सुद्धा तसंच आहे की आपण वाडीमध्ये बसून जे वाडीतले निर्णय घेतो, खल करतो, न्याय करतो, न्याय बैठका करतो आणि एखादा कुठला ते निर्णय घेतो, हे आपल्या भारतीय संविधानाचं छोटं रूप आहे. आपण जे वाडीत बसतो की नाही ते छोटं रूप आहे. भांडतो तिथं एकमेकांवर, भांडून एकमेकांवर विषय आपली मतं मांडतो, दुसऱ्याची मतं ऐकून घेतो, विरोध करतो आणि मग त्याच्यानंतर एक निर्णय घेतो, लिहून ठेवतो, यस असं असं झालेलं आहे आणि इथून पुढे असं असं होणार आहे. हे संविधानाचं छोटं रूप आहे, भारतीय संविधानाचं छोटं रूप आहे. हे संविधान नेमकं आपल्याला असं वाटतं, आपल्यामध्ये आपण बसणारे सगळे इथे बांधव आहोत ना, ते आपण हिंदू धर्मातले आहोत. आणि आपल्याला लहानपणापासून, तुमच्या सकट मला सुद्धा लहानपणापासून असं शिकवलं गेलं की ते बाबासाहेब आहेत ना, ते बुद्धांचे. बघा आपण तसंच लांब राहिलो की नाही त्यांच्यापासून. तुम्ही पण राहिला असाल, मी पण 27 वर्ष वयाचे लांब राहिलो. बाबासाहेब फक्त बुद्धांचे असं सांगण्या पाठीमागं ज्यांचा वाईट हेतू होता त्यांच्या वाईट हेतूला आपण बळी पडलो आणि बाबासाहेब बुद्धांचे म्हणून ते संविधान पण बुद्धांचंच की काय आपल्याला समजत नव्हतं. मग ते घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भीमाचं नाव म्हणायचं, जो आमचा मित्र म्हणायचा ना, आम्ही असं म्हणायचो की ते त्याचंच संविधान आहे, आमचं नाहीच. म्हणून 70 वर्ष होऊन गेली. माझी मावशी की माझ्या आयांच्या वयाच्या माझ्या सगळ्या भगिनी आणि त्या सगळ्या तरुण मध्यवयीन असलेल्या भगिनी या त्यांच्या एका पिढीला घडवून बसल्यात. कानावर कधी संविधान नावाची गोष्टच आली नाही, कधीच आली नाही. खरं तर संविधान स्वीकारला पण पुढच्या महिन्यात तो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949ला भारतानं संविधान स्वीकारलं. मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण संविधान स्वीकारताना भारतानं स्वीकारलं, आपल्या देशानं स्वीकारलं. म्हणजे जसं की तुम्ही वाढीत बसून आपण नियम ठरवतो बघा की लाईट बिलाचे पैसे अमुक तारखेला द्यायचे, देवळाचं लाईट बिल अमुक माणसानं भरायचा, हा नियम आहे ना. तसाच संविधानानं घालून दिलेले काही नियम आहेत, त्याच्यानुसार देश चालवायचा आहे. मग तो देश कुणी चालवायचा? वाडी कुणी चालवायची? तर वाडकऱ्यांनी चालवायची. गाव कुणी चालवायचा? गावकऱ्यांनी चालवायचा, गावकऱ्यांनी चालवायचं ना. तसंच संविधान कोणी चालवायचं? तर नागरिकांनी चालवायचं, म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. मग तेव्हा 1949 साली, आजपासून जवळजवळ 75 वर्षांपूर्वी, जेव्हा हे संविधान आपण लोकांनी स्वीकारलं, आता तेव्हा आपल्याला काही माहिती नव्हतं. तुमची लोक, तुमच्यापैकी कोण जे वयस्कर आहेत ते असतील नसतील मला माहित नाही, पण आपण तर त्यावेळेला नव्हतो. पण त्याचा नियम असा सांगतो की ते संविधान आपण स्वीकारलं, आपण, तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी स्वीकारलं, त्याच्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करायचा आपण ठरवलंय. मग तेव्हा 1949ला ज्यांनी संविधान लिहिलं आणि देशाला दिलं का ना, तेव्हाची सगळी मोठी मोठी माणसं, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अक्षय मोठमोठे लोक, जी विद्वान होती त्या काळातली, त्या विद्वानांच्या समोर ज्यावेळेला संविधान तयार करून दिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून, तेव्हा ते म्हणाले होते, बघा आज पण ते वाक्य आहे ना, मला आज पण ते लागू पडतं. म्हटलं मावशीने आपली अख्खी पिढी घडवली, पण पिढी घडवताना किंवा तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केलं, आम्ही आमच्या आईबाबांना आम्हाला मोठं केलं, आमच्या मुलांना आम्ही मोठं करतोय, पण मोठं करताना आम्हाला कधी ह्या गोष्टी जाणवल्या का? बघा जाणवल्या असतील. तेव्हा ते बाबासाहेब म्हणाले, काय म्हणाले ते माहिती? 1949 साली जेव्हा 47ला स्वातंत्र्य मिळालं होतं, 2च वर्ष झाली होती स्वातंत्र्य मिळून, आणि 1949ला 2 वर्षांनी असं म्हणाले होते, आपण ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य मिळवलं, ते राजकीय स्वातंत्र्य मिळवलं, पण तरी सुद्धा आपल्या देशामध्ये आज सुद्धा आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये
प्रचंड विषमता आहे. म्हणजे काय विषमता म्हणाले होते? आर्थिक म्हणजे लोकांकडं खायला 2 वेळचं जेवण मिळेल अशी परिस्थिती आज सुद्धा नाही असं तेव्हा म्हणाले होते. आज जरी 2 वेळचं जेवण मिळत असेल तरी पण ते विष खातोय. मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. आपणच विष खातोय, आपल्याला विष खायला भाग पडलंय. आणि जे 2 वेळचं जेवण कमवण्यासाठी अक्षरशः बैलगाडीच्या बैलासारखं, त्या घाण्याच्या बैलासारखं गोल गोल फक्त बैलगाडीच्या घाण्याच्या बैलासारखे फिरवत ठेवलंय. दुसरा काय विचारच करायला ठेवला नाही. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड विषमता आहेत असं तेव्हा म्हणाले होते बाबासाहेब. आर्थिक क्षेत्रातल्या विषमता आपण थोडेफार दूर केलेली दिसतात. चांगली घरं दिसत आहेत, चांगले कपडे अंगावर दिसत आहेत, पण पुढच्या पिढीचं भवितव्य धोक्यातच आहे. मात्र सामाजिक क्षेत्रामधल्या विषमता कुठे आहेत? संपल्याच नाही. ते म्हणाले होते की आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड विषमता आहेत आपल्या देशामध्ये, आणि ते आजही आहेत, आज सुद्धा आहेत. मग ते असं म्हणाले होते की हे संविधान घेऊन जर या देशातल्या लोकांनी जे राजकीय पक्षांच्या माध्यमातून सरकार निवडलं असेल, त्या सरकारांनी जर का ह्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या विषमता दूर केल्या नाहीत, तर हे विषमतेने गांजलेले लोक, पछाडलेले लोक, त्रासलेले लोक बंड करून उठतील आणि ह्या लोकशाहीचा डोनारा कोसळून टाकतील. नेमकं आपण 70 वर्षानंतर तेच करत आहोत. 70 वर्ष तेच करत आहोत. ते बाबासाहेबांचं वाक्य आहे ना, हे त्या संविधानाच्या दरम्यान जे जमलेले मोठे मोठे लोक होते ना, त्यांनी बरोबर हेरलं की हा माणूस बरोबर बोलतोय. हे जर संविधान ह्या लोकांना कळू द्यायचं नसेल, ज्यांच्यासाठी आम्ही तयार केलंय, तर ह्या संविधानापासून लोक लांब कशी ठेवतील तेवढं आपण बघायचं. आणि 70 वर्ष आपल्याला संविधानापासून लांब ठेवलं. आणि म्हणून आपण म्हणतो आज कायदा गाढव आहे, म्हणतो की नाही? काय सरकार आम्हाला देतंय, काय केलं ना आमच्यासाठी सरकारनं? मग आता दिला 500 रुपये, ते काय ते घालतो की ते टाकतो, त्याच्यावर दाबतो ते बटन. हे जे बटन दाबणं काय करणार आहे, काय केली नाही? ही जी काय आपली आजची अवस्था आहे ना, सामाजिक अवस्था, ती 70 वर्षापूर्वी ज्या लोकांनी बाबासाहेबांचं हे वाक्य ऐकलं ना, त्याने आपल्या नशिबात आणून ठेवले, आपल्या कर्माला बांधून ठेवले. काय की ते म्हणाले होते, यांची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातली विषमता दूर करा. बाबासाहेब म्हणाले होते, हे म्हणाले ही विषमता अशीच ठेवायची. अशीच ठेवली की काय होईल? ही लोक अशीच राहतील. बघा, समाजातला मी ज्या समाजातला आहे त्या समाजातला मी बहुजन समाज म्हणतो. तुम्ही बघा, जे प्रस्थापित आहेत ना सामाजिक क्षेत्रातले मोठे, त्यांच्या कधी लग्न कार्याला समारंभाला जा, अशा जाडजूड बायका दिसतील, जाडजूड बापे दिसतील, अंगावर चांगले कपडे लत्ते दिसतील. आणि आमच्याकडं गाल आत गेलेल्या बायका दिसतील आणि दारू प्यायलेला माणूस दिसेल. त्याच्यामुळे कारण काय माहिती आहे? आम्हाला 70 वर्ष हे संविधान कळू द्यायचे नाही. बरोबर तरी कवाडी दारं लावून घेतली होती. ह्यांना संविधान काय ते कळूच द्यायचं नाही. म्हणजे काय? हे दादा म्हणाले की पुस्तक आहे, बरोबरच ते पुस्तक आहे. त्या पुस्तकांमध्ये काही नियम आहेत, काही सोयी सवलतीच्या अनुषंगाने काही कायदे करण्याच्या सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. मग असं काही नव्हतं का पूर्वी आपल्याकडे? होतं. आपण आज जे थोडंफार टिकलोय ना, ते आपल्या बापदादांनी करून ठेवलेल्या काही नियमांवर आपण टिकलोय. म्हणजे पूर्वीच्या काळी, जरी आता ही लोकशाही पद्धती असेल तरी पूर्वीच्या काळी गणसत्ता होती आणि गणाच्या प्रमुखाला गणपती म्हणत. आपण वाट लावून टाकली. आपल्याला सांगितलं ब्राह्मणानं, आपण आणला गणपती, त्याची पूजा केली, 7 दिवस बुडवला त्याला पाण्यात. पण खरं म्हणजे तो गणपती आहे ना, तो आपल्या गणांचा प्रमुख होता. मी समजा हा राजापूर दोलीवडी हा इकडचा सगळा एक भाग असेल, तर पूर्वी त्याच्यामध्ये ना गण होतं, गण होता, आणि त्या गणाच्या प्रमुखाला गणपती म्हणत. एक पूर्ण असा गाव होता. त्या गावाच्या रक्षणासाठी तयार झालेली हातात तलवार घेऊन जी स्त्री होती ना, तिला ते आपण ग्रामदेवता म्हणतो. अच्छा, त्यांनी काही नियम बनवले होते, त्या नियमानुसार आपण चालू. नंतरच्या काळात बळीनं राज्य केलं. बळीनं आपल्या 9 खंडामध्ये राज्य स्थापन केलं. 9 खंडाचे त्यांनी स्वामी तयार करून ठेवले. त्या 9 खंडाच्या स्वामीपैकी आपल्या खंडाचा स्वामी आहे भैरी. देवाऱ्यात ठेवला नाही पण त्याला देवाऱ्यातच ठेवला. त्या देवाऱ्याच्या बाहेर त्याला काढूच दिला नाही आपल्याला. का? तर आपलं शिक्षण संपवलं होतं तेव्हा, संविधान मिळण्याच्या आधी. हे संविधान कुठलं? गणपतीनं घालून दिलेलं संविधान, गणराज्याचं संविधान, ग्रामदेवतेचं संविधान, त्याची घटना, ते नियमावली. ह्या नियमावली आपल्या बापदादांनी पाळल्या. त्या पुढं ते पाळत आले. ते पुढं ते थोडं अंगीकारत आले. पण काळानुसार ते सगळं जुनं झालं होतं, आम्ही कधी समजून घेतलं. आमच्या देवाऱ्यातला भैरी देवाऱ्यातच राहिला. त्याचं देऊळ नाही बनलं. का बनलं नाही? तर तो इकडच्या कोकण प्रांताचा प्रमुख होता. जरासं वरती कोल्हापूरकडे गेलात की तिकडे ज्योतिबा आहे, इकडे पलीकडे गेलात की तिकडे खंडोबा आहे, त्याच्या पुढे इकडे गेल्यानंतर वेदोबा आहे. हे सगळे बळीचे सरदार आहेत, ज्यांनी तो भाग रक्षण करण्यासाठी बळीनं दिला होता. आणि त्यांचे जे काही नियम लावले होते, त्या नियमानुसार जे चालत आलं, त्याच्या बारीक बारीक गोष्टी आपण आज स्वतः राखतोय, त्या आपण पाळतोय, आणि तेच संविधान म्हणून आपण समजून जगण्याचा प्रयत्न करतोय. जसं काय आपल्याला याच्या व्यतिरिक्त पर्यायच नाही, असं आज आपली परिस्थिती आपल्याला वाटते.
पण बंधूंनो, त्याच्याही पेक्षा छान म्हणजे बळीनं, गणपतीनं, गणराज्यांमध्ये झालेले गणपतीने ठरवून दिलेली संविधानाची चौकट, त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळातल्या संविधानाच्या चौकटी, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या काही राजांनी ठरवलेल्या संविधानाच्या चौकटी, त्या सगळ्या चौकटींचा अभ्यास करून या देशाची शासन प्रशासन व्यवस्था कशी असली पाहिजे, जी तळागाळातल्या लोकांना वरती आणण्याचा प्रयत्न करेल, अशी जी व्यवस्था निर्माण करण्यासाठीचं जे पुस्तक लिहिलं गेलं ना, त्याला म्हणतात संविधान. म्हणजे ते गणपतीच्या काळामध्ये असलेलं जी काय रचना सामाजिक रचना होती त्याचाही अभ्यास केलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, वारकरी संप्रदायाच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळात जो भारत होता की ना, दसरा या पवित्र दिवसात आपण आता आहोत, त्या पवित्र दिवसांना आपल्या बापजाद्यांची जहाज या राजापूरच्या खाडीतनं व्यापारासाठी बाहेर निघायची, आपल्या बापजाद्यांची. नाही तर तुमच्याकडे आपत्याच्या पाण्याचं सोनं वाटतात का हल्ली? वाटतील ना उद्या परवा आपत्याच्या पाण्याचं सोनं. मला हसायला येतं, का तर मी शिकलो नाही हे संविधान, तुम्ही पण शिकून घेतलं तर कदाचित हसायला. आपत्याच्या पाण्याचं सोनं वाटायचं. आमचे बापजादे ज्या दिवशी विजयादशमी झाल्यानंतर सीमोल्लंघन करायचे, सीमोल्लंघन म्हणजे सीमेचं उल्लंघन करायचं. म्हणजे काय करायचंय तर तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, काळी मिरी, पान, चिंच, आवळा अशी जगात मागणी असणारी पिकं ह्या कोकणात पिकायची आहेत ना आज पण. ती तुळशीच्या लग्नात फक्त ठेवा 2 आवळणीच्या गाठ नाही ना माहिती. एवढे सगळे मसाल्याचे पदार्थ, मिरची, एवढे सगळे मसाल्याचे पदार्थ ह्या दिवसात निघायचे. अगोदर काढलेले सुकवायचे आणि त्याची जहाज भरून ह्या राजापूरच्या खाडीत उगाच इंग्रजीत आले वखार टाकली. आमच्या लक्षात नको यायला की इंग्रजांनी वखार इथं राजापुरात का टाकली, चिपळुणात का टाकली, बंदरांच्या ठिकाणी का टाकली. तर त्याचं कारण असं आहे की मसाल्याचे पदार्थ ह्या राजापुराच्या खाडीतनं वखारीतनं जगभर जात होते. आणि ते जगभर गेलेल्या मसाल्याच्या पदार्थांना जे पैसे मिळवून आणायचं ना आमचा बापजादा, त्या पैशांमध्ये सोनं असायचं, इजिप्तमधनं आणलेलं, गिरकांकडनं आणलेलं सोनं, नाणं, चांदी असायची. आणि ती आणलेली चांदी ती वर्षभर तो माणूस आमचा आपल्याकडे ठेवायचा. आता दसरा आला की नवं पीक भरून, नवा माल भरून जहाज लोटायचे समुद्रात आणि आपल्याकडचं सोनं आपल्या नातेवाईकांना वाटायचं. आपट्याची पानं वाटता, काय वाटून फायदा त्याचा? सोनं कधी वाटणार बापजाद्यासारखं? त्या अशोकाच्या काळात आपला जगातला सगळ्यात श्रीमंत देश होता, आपला जगातला सगळ्यात श्रीमंत देश. ही व्यवस्था आपल्यापासून तोडली कारण आपल्या बापजाद्यांना अडाणी ठेवला. जा बघ 3 पिढ्या मागे जा बघू. 3 पिढ्या म्हणजे का 3 पिढ्या? ही पोर आहेत म्हणून 3 पिढ्या. आमच्या एकच पिढी पाठीमागे गेलो ना तर आमचे सगळे बापजादे थम्सअप होते. अंगठा लावायचे, इथं लाव अंगठा म्हटलं की लावायचे, इथं कर सही म्हटलं की करायचं. ते तेव्हाने घेतलं होतंच. ते आलगून फाल्गून वरीने शिमगा 4 महिने झालं, 4 महिन्याचं व्याज दे म्हणायचं, आमचा बाबा हो म्हणायचा. म्हणायचं का नाही? का तर त्याला शिक्षणापासून अडाणी ठेवलं. म्हणजे शिक्षण सुरू कधी झालं? जेव्हा शिक्षण 1848 ज्योतिबांच्या माध्यमातून सुरू झालं, त्या ज्योतिबानंच आपल्या घरातनं नाम करून टाकलं. किती जवळच्या घरात ज्योतिबांचा फोटो आहे सांगा. त्यांनी तर बोलायला शिकवलं आपल्याला. बाबासाहेब नंतरचा विषय. ज्योतिबाने आपल्याला बोलायला शिकवलं, बोलायला 4 माणसात बोलायला शिकवला, मिटिंगांनी भावक्यांमध्ये बोलायला शिकवला. नाही तर माना आपण एकमेकांच्या कापत होतो मिटिंगांमध्ये, कशा भावकीत मिटिंगांमध्ये बोलायला शिकवलं ज्योतिबाने आपल्याला, कारण शिक्षण दिलं त्यांनी. शिक्षण झाल्यानंतर त्याची पुढची पिढी होती की आम्हाला आरक्षण दिलं ज्योतिबाने, शाहू महाराजांनी. आणि शिक्षण आणि आरक्षण दोन्ही घटनेत बांधून तुमचा विकास करा असं सांगितलं बाबासाहेबांनी. हे 3ही माणसं आम्हाला माहिती नाहीत. आहेत माहिती? 70 वर्ष झाली. जसं अशोकाच्या काळातला आमचा भारत, गणपतीच्या काळातला आमचा भारत आम्हाला समजू नये म्हणून गणपती म्हणून आमच्या घरात आणून दिला. आमची पोरं अगदी पार मुंबई पुण्यातनं येतात, त्या 10 दिवस तिथं टाळ कुटतात, पण त्या गणपती नावाच्या पाठीमागचा इतिहास कधी समजून घेत नाही. घेतील कसा हो? 4 दिवसांची सुट्टी. पहिल्या दिवशी पूजेला लागतो, त्या दिवशी 3 वाजता पूजा करून आपल्याला जेवायला, बरोबर ना? मग कुठं आला असतो, आपला आलेला असतो चाकरमानी, तो घरादारात इकडे तिकडे फिरतो. संध्याकाळपासून भजन सुरू, मग रोज रात्री जागरण, मग गौरीच्या दिवशी मग थोडासा झाला. त्यात 2 दिवस झाले की तो बुडवायचा आणि चालला. विचार करायला वेळच नाही. गेला मुंबईत की परत काय म्हटलं ना मगाशी तसं, घाण्याला जोडलेल्या बैलासारखा आपला पोर मुंबईत काम करतो. त्याला कुठे वेळ आहे हो? गणपती कोण होता बघायला, बाबासाहेब कोण होता बघायला, काय संबंध आहे त्याचा? काय बरं असं ठेवलं सांगा? 8 तासाच्या नोकऱ्या ज्या वेळेला त्यांच्या डोळ्यात खुपायला लागल्या की 8 तासाच्या नोकऱ्या करता करता अशी काही माणसं काम करतायत, तेव्हा त्यांनी 8 तासाची नोकरीच बंद करून टाकली आणि आपल्याला 12-12 तासामध्ये आता गुंतवून ठेवलं. म्हणजे 70 वर्षानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आज आम्ही संविधानाबद्दल विचार करायचा नाही, तर ते चूक आहे. पुढच्या पिढीसाठी आपण माती देतोय.
तुमच्या माझ्या आजोबांनी काम केलं होतं. कशात काम केलं होतं? एक तर ते शिपाई होते, LIC शिपाई असतील, मुंबईच्या कुठल्या तरी एखाद्या खात्यात शिपाई असतील, मिलमध्ये कामगार असतील, त्यांनी 4 पैसे आणखी चांगले कमवून ठेवले, म्हणून आपल्याला पुढची दिशा चांगली मिळाली, थोडंफार शिकलो. आता काय आहे? संविधानानं, ह्या भारतीय संविधानानं ज्या मूलभूत 2 गोष्टी दिल्यात ना, ते म्हणजे शिक्षण आणि आरक्षण. ह्या 2 गोष्टी आपल्याला शिक्षण थोडंफार कळलं, शिकलो, पण आग लागले आरक्षण तर आम्हाला माहितच नाही काय. कालपर्यंत हे मराठे आरक्षणाला कुबडे म्हणत होते आणि आज मराठा आरक्षणासाठी जीव द्यायला तयार आहे. बांधवांना विचार करायला पाहिजे का नको? परवा एका मराठा बांधवानं आपला बांधव आहे ना तो, त्या मराठा बांधवानं आरक्षणासाठी मुंबईला आत्महत्या केली. आम्हाला आरक्षण हवं. आणि इथं आमच्या ग्रॅज्युएट झालेल्या, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या पोरग्याला विचार, बा आरक्षण म्हणजे काय? तो म्हणतो कुबड्या, कशाला पाहिजे आरक्षण? आम्ही आमच्या ताकदीवर जाऊ. अरे ही ताकद आमच्या बापात पण होती ना हो. बघा, आठवा जुने बांध, हे आता चिऱ्याचे घातले. जुने बांध कुठे असतील तर बघा, तळ्याचे दगड केवढे होते हो? तळ्याचे दगड, पायाचे दगड एवढे ना. आज या टाका सांगा 2-4 लोकांना उचलायला, हलवतील काय ते? त्याच्यावरच बांध घालतील. गडी केला तर बांध घालायला ते म्हणतील हा काय हलत नाही, याच्यावरच घालतो बांध. ताकद नव्हती तेव्हा त्यांच्यात, होती ना हो. मग ते का नाही श्रीमंत झाले? विचार करा बघूया. बाप झाले आमचे श्रीमंत होत, ताकद होती की नाही त्यांच्याकडे, मग ते श्रीमंत का नाही झाले? लॉजिक, हा तर्काने विचार करायचा विषय आहे ना. ते काय श्रीमंत झाले नाही? त्यांचे वाडे का नाही उभे राहिले मोठमोठे? त्यांच्या का बरं पोराबळांना चांगले दिवस आले नाही? का नाही आले सांगा? तर त्यांना कोणी संधीच दिली नाही. तेल्याला सांगितलं तू तेलच काढ, कुंभाराला सांगितलं तू भांडीच घडव, गुरुवाला सांगितलं तू घंटा चालव, कुणब्याला सांगितलं तू आमची काय कर, शेती कर, आम्हाला लाकडं पडून दे. प्रत्येक जातीला त्यांनी कामं टाकून दिली होती, कामं वाटून दिली होती. त्या कामाच्या पलीकडे काय बोलायचं नाही. मी कामं सुटली कधी सांगा? ही कामं ब्रिटिश आल्यानंतर, इंग्रज आल्यानंतर, ज्योतिबांच्या, शाहू महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या चळवळीत सुटली. तुम्हाला काय वाटतं? कुठल्या वरच्या देवानं आणून सोडवली? नाही ना सोडली. तो देव नव्हे आमचा, तो आमचा कोण आहे? आमच्या रक्ताचा माणूस आहे, ज्याला देवारात बसवलाय. कुठे? बहिरी म्हणून बसवलाय. ज्याला गाभाऱ्यात बसवले, ते आमच्या रक्ताची आहे. तिने आमच्यासाठी आग खाल्ले. ज्वार केला ना, होम कसला लावायचा? होम कसला लावतो? होम कसला लावतो आपण? बरं, खड्डा काढतो, त्यात होम जाळतो आणि आग लावतो ना. तिनं उड्या खाल्ल्यात आमच्यासाठी, तिनं आगीत उडी टाकली. आता शत्रू आला, हरायची वेळ आली म्हणून त्या बाईनं ज्वार केला. आणि मग तिची आठवण म्हणून आम्ही नागपंचमीपासून पौर्णिमेपर्यंत काय करतो? तुमच्याकडे मारतात का नाही? काय मारतो? बोंब कधी मारतात? शिमग्यात पण कधी बोंब मारतात? कोणतरी जातो तेव्हा मारतात ना. मग तिच्या नावानं बोंब का मारतो? ती गेली त्या दिवशी, तिनं उडी घेतलं नागीत. आमच्यासाठी रक्षण करता करता तिनं उडी घेतलं आणि ती मेली. आणि म्हणून आम्ही तिच्या नावानं बोंब मारतो. आणि आमचा मुंबईत नेतो तो दारू घेऊन तराट असतो. त्याला कुठे वेळ भेटेल तिथे ती कोण आहे ती बघायला. याचा अर्थ असा की आम्हाला आमच्या गौरवाच्या जे क्षण, गौरवाच्या ज्या आठवणी आहेत, आमच्या गौरवाची जी माणसं आहेत, म्हणजे देवी असतील, आमच्या देव असतील, काळ्या पाषाणातले म्हणतो मी, काळ्या पाषाणातले आमचे देव हे आमच्या रक्तमासाची माणसं आहेत, आमच्या रक्तमासाची, ज्यांना आम्ही पालखीत बसून दरवर्षी फिरवतो. पण का फिरवतो माहिती नाही, कारण त्यांनी आमच्यासाठी छानपैकी व्यवस्था निर्माण केली होती. आता तुम्ही पालखीत फिरवता ना त्यांना, यात भटामानांचा फायदा आहे का सांगा? त्यांना माहित आहे तुम्ही काय फिरवता ते तुम्हालाच माहित नाही. मग कशाला फिरवतात ते माहित नसेल तर फिरवू दे. पण जे आमच्यासारखी माणसं तुमच्या देऊन बोलतील, सांगतील की घटना तू समजून घे, तर तशी माणसं तयार होऊ नये म्हणून सुद्धा आम्हाला ह्या लोकांना सांगितलं की बाबासाहेब बुद्धांचे, ते हले डुले, महात्मा फुले, ते शाहू महाराज काय कोल्हापूरचे, संपला विषय. ह्याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला ते तिघेही समजून दिले नाही. बंधूंनो, ज्या अगोदरच्या ज्या नियमावली आमच्या ग्रामदेवतांनी, आमच्या बळीच्या सरदारांनी आमच्यासाठी घालून दिल्या होत्या, वेतोबा, खंडोबा, भैरवानी किंवा आमच्या तुमच्या निरा देवी असेल, इतर देवींनी ज्या घालून दिलेल्या नियमावली होत्या, त्या नियमावली आपण थोड्याफार प्रमाणात ज्या वापरत आलो त्या आपण एवढा झाला. मग जर संविधान समजून घेतलं तर संपूर्ण विकास शक्य आहे. आज आपली जी काय पिढी, आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत ना, त्या समस्यांवरची गुरुकिल्ली आहे काय? संविधान. आणि ते आम्ही 70 वर्ष समजून घेतलं नाही. बरं, ते समजून घेतलं नाही म्हणजे आम्हाला समजूच दिलं नाही. मग अशी पहिल्यांदाच म्हटलं, कॉलेजच्या मुलाला कॉलेजच्या अभ्यासात त्याला ठेवला नाही, शाळेतल्या मुलाला शाळेत ठेवण्याचं काही दाखलं नाही ना. बाबासाहेब म्हणायचं बुद्धाचं. अरे पण त्या माणसानं जे 395 कलमांचं संविधान लिहून दिलं, जे लिहिलं ना, आणि ते दिलं का नाही, तेव्हा ते बौद्ध नव्हते. बाबासाहेब ना ज्या दिवशी संविधान दिलं ना देशाला, तेव्हा बौद्ध नव्हते. आता बोला, माहितच नाही ना आपल्याला.
त्यांचा जन्म 1891चा आणि त्यांचं निर्माण झालं 1956ला आणि ते 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध झाले हो. 56ला आणि 49ला 6 वर्ष आधी त्यांनी घटना दिली आपल्याला. तेव्हा ते कोण होते? ते आपलेच होते. पण आपण काय म्हणतो, हे संविधान कोणी दिलं? बाबासाहेबांनी. बाबासाहेब कोणाचं? पण तेव्हा ते बौद्ध नव्हते ना, तेव्हा ते आपल्यातलेच होते, आपल्यासारखेच होते, आपल्यासाठीच विचार करत होते. त्यांनी बघा, त्यांनी पायाभरणी केली होती संविधान देण्याच्या आधी, ज्याच्यावर तुम्ही आता जगलात की नाही बघा. त्याने ना खोतांपासून आपल्या जमिनी काढून देण्यासाठीचा कायदा केला. खोतांपासून आज ज्या रिफायनरीसाठी लढतो ना आपण, त्या जमिनी कोणाच्या आहेत? आपल्या आहेत ना, आपल्या आहेत. कुणी दिला? त्या दिल्या कुणी? खोताच्या होत्या ना. त्याच्या आधी काय मत होतं? सब भूमी गोपाल की, सगळी जमीन देवाची. गोपाल की, गोपाल आपण म्हणू देवाची, असं नाही का देवाची असेल, आपण म्हणू देवाची. पण त्याच्यानंतर देवानंतरच्या जमिनीचे कोण झाले मालक? स्वतःला म्हणायचे भूदेव, ते बामण, ते फट बामण खोत झाले ना. त्यांच्याकडनं जमिनी दिल्या कोणी आपल्याला? कधी विचार केला? बरं, तुम्हाला असं वाटेल की हा माणूस येऊन काहीतरी सांगतोय. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांची अशी मतं असतील की आम्हालाच काय माहित नाही, हा काय सांगतो तर आम्हाला ऐकल्याशिवाय पर्याय नाही. असं जर असेल ना, तर तुम्ही अजिबात मान्यच करायचं नाही. माझं उद्यापासून उठायचं, ज्यांना वाचता येतं त्यांनी पुस्तकं शोधत बसायची. साहेबांच्या घरी एक हे वाचनालय आहे, तिथे पुस्तकं मागवा, त्यांना विचारा, ते डोकं खा त्यांचं, ते आणखी परत विचारतील आम्हाला. आणि तशी पुस्तकं वाचा, तुमच्या लक्षात येईल की खोती विरुद्धचं आंदोलन या देशात खोतांकडनं जमिनी काढून कुळाला देण्याचं जर कोणी उभं केलं असेल तर कुठल्या आमच्या मठा भावना नव्हे, ज्याला आमचा साला जन्म झाला पत्रिकेला बामण, लग्न करायचं तरी पत्रिका काढायला बामण, मेल्यानंतर पण कार्य घालायला बामण, मेहनती आम्ही करायच्या, पोराला जन्म घालायचा आम्ही, नावं ठेवायला त्यांना आम्ही विचारायचं नाव काय घेऊ, मग त्याचा देवगण आहे का राक्षसगण आहे असं त्या काढायचं. अरे आमचा राक्षसगण असो नाही तर देवगण असो, आम्ही कोण? आम्ही आमच्या बापाची मुलं आहे ना. मग त्या लोकांच्या हातात जमिनी जेव्हा आमच्या होत्या त्यांनी आम्हाला नाही जमिनी दिल्या, या ह्या जमिनी असं नाही म्हणाले. हा जमिनीचा लढा बाबासाहेबांनी उभा केला, त्याला आमच्या कुणबी समाजातल्या लोकांनी भरभरून पाठिंबा दिला, भरभरून. कणकवलीत तर मोठी मिटिंग झाली त्यावेळेला खोटी विरुद्धच्या आंदोलनाची, आणि आमच्या चिपळूणमध्ये एक मोठी मिटिंग झाली 1938ला. सगळा कुणबी समाज होता, बेंडके, बडवलकर, मिरगल, जाडे, उंडरे, असे कुणबी समाजाचे मोठी मोठी माणसं, तगडी माणसं. ते बेंडके तर त्यावेळेचे वकील होते, त्यावेळेचे. आणि बेंडके मंडळींनी आणि जाडे, मिरगल, बडवलकर लोकांनी खिरडीच्या त्या चिपळूणमध्ये खिरडी नावाचा एक भाग आहे, तिथं हत्तीच्या माळावर एक मोठी मिटिंग घेतली होती. आणि तिथं बाबासाहेबांनी 1938ला सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी घटना लिहायला घेतलेली नव्हती, तेव्हा ते घटनेचे कोण काय नव्हते, तेव्हा भारत इंग्रजांच्याच ताब्यात होता. पण 1938ला तिथल्या कुणब्यांच्या मेळाव्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला तुमच्यातला प्रधानमंत्री बघायचा आहे. पंतप्रधान कोणाच्यातला? तुमच्यातलाच ना, म्हणजे आपल्यातलाच ना. आपण काय घडवलं? त्यांनी ते म्हणाले होते की मला तुमच्यातला प्रधानमंत्री बघायचं. बाबासाहेब असं नाही म्हणाले मला तुमच्यातला सरपंच बघायचा आहे, मला तुमच्यातला जिल्हा परिषदेचा सदस्य बघायचा आहे, मला तुमच्यातला पंचायत समितीचा सदस्य बघायचा नाही, मला तुमच्यातलं कोण बघायचं आहे? प्रधानमंत्री. एवढी मोठी उंची आमची आम्हाला कधी कळून गेली होती कधी? आता तरी आपल्याला आपली मोठी उंची सांगतात का? 60% आमचा कुणबी बांधव, तरी पण कुठल्या तरी मराठा आमदाराच्याच पायाचे दादा रस्ता देतं, दादा पाखाडी देतं. किती टक्के होता आपण आपला कुणबी समाज? 60%पेक्षा जास्त आहे. म्हणजे ओबीसी आपण म्हटलं तरी कुणबी आपण त्यातला म्हणून मोठा भाव म्हणून आहे ना. दुसऱ्याच्या दाराशी रस्ता मागायला, पाखाडी मागायला. बाबासाहेबांनी आमची उंची काय सांगितली होती बघा आम्हाला. आज नरेंद्र मोदी बाजून चालताना कोणाला पुढे घेत नाही, आता बाजूबाजूला घेत नाही. प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान हे पोज आहे, क्रेडिट आहे. तिथं चालताना तो देशाचा प्रमुख म्हणूनच चालतो. आणि बाबासाहेब आमच्या कुणबी बांधवांना सांगतात की मला तुमच्यातला प्रधानमंत्री बघायचं. आग लागली, आम्ही काय बनवलेलं बघा. काय बनवलं आपण? काहीच नाही बनवलं. संविधानाचा हा मूळ मंत्र आहे की संविधान तुम्हाला प्रधानमंत्री बनायला सांगतं, आणि प्रधानमंत्री झालं की संविधान कसं वापरायचं ते तुमच्या हातात आहे. जसं की अध्यक्ष झाले, समजा पनळकर सर अध्यक्ष असतील तर त्यांच्या हातात ती पिशवी असणार, ते येणार घेऊन. काय घेऊन येणार याच्यात? मागचं मिनिट, आताचं मिनिट, पासबुक, भावकीची जमा असलेली रक्कम, आणि पनळकर साहेब अध्यक्ष म्हणून सांगणार एवढे जमा झाले, तेवढे जमा झाले, असं झालंय. अध्यक्षांचं आपण ऐकलं. नेमका देशाचा प्रधानमंत्री त्याच पद्धतीचा आहे. 120 कोटी लोकांचा तो प्रमुख असतो. आणि बाबासाहेबांनी चिपळूणमध्ये सांगितलं, देशाच्या कुठल्याच भागात सांगितलं नाही. म्हणजे बाबासाहेबांसारखा अत्यंत बुद्धिमान माणूस या जगात झालाच नाही असं जग म्हणता, मी नाही म्हणत, जग. आणि त्या माणसानं आमच्या चिपळूणमधल्या कुणबी बांधवांना सांगितलं होतं की मला तुमच्यातला काय बघायचं आहे? प्रधानमंत्री बघायचं आहे. प्रधानमंत्री. कधी मोदींना जर आता बघितलं ना आजपासून टीव्हीवर,
तर विचार करा की ह्या जागेवर माझा कोण असला पाहिजे, माझा बांधव असला पाहिजे. आज सगळी भट ब्राह्मण आहेत ना, त्यापेक्षा माझा बांधव तिथं कसा जाईल असा विचार केला तर साहेब काय मजा येईल ना. बरं ते अशक्य आहे का हो? तर अशक्य पण नाही. काय अशक्य नाही तर बाबासाहेब केलं आम्हाला बंड करायचं. बंड करायचं म्हणजे कसं, उद्या जाऊन काही मोर्चे काढायचे, मोर्चे आंदोलन करण्याच्या पक्षातला मी नाही. आंदोलन काढावे लागतात या मताचा मी नाही. तर मी तुमच्यासमोर उभं राहण्याच्या आधी 2008 ते 2004 ते 2006 या दरम्यान दिवसभराची प्रशिक्षण शिबिरं घेतले त्या देशाच्या पूर्ण व्यवस्थेची. ती जवळजवळ एक सकाळी 10ला सुरू झाली की संध्याकाळी 6ला संपायची. अशी जवळजवळ 16 प्रशिक्षण शिबिरांमध्ये मी शिकलो आहे. त्यामुळे देशातल्या कुठल्याही भागात घेऊन उभा करा, कोणासमोरही उभा करा, मी त्यांच्यासमोर बोलायची तयारी बाळगू नये असं मला तयार केलंय. म्हणजे काय सांगा आता, तर ज्या चळवळीमध्ये अशी माणसं तयार केली, करायचा कारखाना सुरू झाला की ते जाऊन समजावून सांगतील. मी समजून घेतलं, तुम्हाला समजावून सांगेल. मला कुठला लीडर व्हायचं नाही. उद्या पुढच्या 5 वर्षांनी मी काय इथे येऊन मला आमदारकीचं तिकीट द्या म्हणणारा मी नाही. मी चिपळूणमध्ये राहतो म्हणून तिथे काय कुठल्या पंचायत समितीने सरपंचाच्या निवडणुकीला उभा राहणारा माणूस मी नाही. माझं स्वतःचं कुटुंब सांभाळून तुम्हाला संविधान सांगणं एवढीच जबाबदारी माझ्यावर दिली. ती कुणी दिली तर तुमच्यासारख्या तुमच्यामधल्याच लोकांनी मला दिली. का दिली तर तुमच्यामधल्या काही लोकांना संविधान कळत नाही. मी तुमच्यासारखा एक दिवशी संविधान न कळणारा माणूस होतो. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला, आता समजून सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय सांगायचं, तू एकमेकाला शिकवत ज्योत से ज्योत जगात दे चलो ना, ज्योतीनं ज्योत लावत जायचं. का बरं संविधान, परत मूळ मुद्द्यावर होतो, संविधान का संविधान? संविधान हा आमच्या सगळ्या प्रकारच्या प्रगतीचा मापदंड आहे. तुम्ही मला सांगा, एक तरी सांगा ब्राह्मण की ज्याच्या ब्राह्मणाच्या घरात 3 वेळची चूल पेटत नाही, किंवा चूल पेटत असली तर त्याच्यात सुस्थापित झालेला एकही माणूस नाही. असं सांगा बघू. सगळे सुस्थापित आहे. माझं गाव दोनवले, तिथे हेमंत परचुरे नावाचं एक गणपतीच्या पूजेसाठी आणून ठेवलेलं माणूस आहे, परचुरे. परचुरेचा 2 नंबरचा पोरगा प्रचंड व्यसनी आहे. म्हणजे व्यसनी म्हणजे साधा सुद्धा व्यसनी नाही, त्याच्यावर मी अर्धा दिवस काम केलं होतं. माझा मालक होता एक अर्धा दिवस. तिथे अर्धा दिवस नोकरीला गेलो 12वी झाल्यानंतर. सकाळी नोकरीला गेलो, बाजकी किराणा मालाच्या दुकानात पुण्या देणं हे सगळं अर्धा दिवसच गेलो. अर्ध्या दिवसानंतर त्या बापानं मला सांगितलं की खालच्या दुकानात ना तुम्ही किराणा मालाचं सामान डोक्यानं ओझं घेऊन ये. मी गेलो, 12वीची परीक्षा नुकतीच दिली होती. तो श्रीमंत ना गावातला, गेलो तिथं त्याच्या घरी गेलो. आता 3-3:30ला गेलो. घरातल्या त्या सोनबाईनं हाक मारला, निकम चहा घ्यायला ये. आता म्हणून बरं झालं, अर्ध्या दिवसानं आलो चहा. आता इथं मगाशी या मावशीने चहा आणून दिली, ती कप बशीत आणून दिली, मस्तपैकी प्यायलो. तसाच चहा घ्यायला मला बोलवलं की काय. गेलो, 12वी झालं होतं, तरुण होतं तुमच्या जागा. मागच्या तरुण बोलवलं. कान्हेरे आणि भुवड असे 2 आमचे कुणबी बांधव तिथं गडी होते, त्यातला मी 3रा गडी. मग त्या दोघांनी ते काम अगोदरच केलं होतं जे मला करायला बामणाच्या बाईने सांगितलं. हा, तो काढ कप घेऊन ये. वळचणीला आमच्याकडे परणी म्हणतात. वळचणीला कप काल सुटलेले होते, त्यातला एक कप उचलला, घ्यायला सांगितलं. कप आण. मी आपला कप आणला, झाल्यावर तो धुतला आणि पडवीच्या दरवाज्यात आतमध्ये ठेवायचा असतो असं मला कळलं. तिथे 2 कप आधीच ठेवलेले होते. मी माझा 3रा कप ठेवला. 12वी झालं होतं तेव्हा. 3रा कप ठेवला. शिकलो होतो, चिपळूणमध्ये चांगल्या शाळेत शिकलेलो होतो, चांगलं बऱ्यापैकी समजत होतं. राग आला तो कप असा ठेवायचा, कधी अनुभवलेलं नाही. तसंच परत फिरलो. भावाला सांगितलं मी काय त्या दुकानात कामाला जाणार नाही, काय कप तो नावाला चहा देतो. भाऊ पण काय बोलला नाही. सामाजिक क्षेत्रातल्या विषमता सरकारने दूर करायच्या होत्या. संपल्यात काय अजून त्या? तुम्ही म्हणाल संपल्यात म्हणून. मी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचा चिपळूण तालुक्याचा प्रमुख म्हणून काम करताना आम्ही ज्या सभा घेतो त्या सभेमध्ये एगाव पाखाडी नावाचं गाव आहे. एगाव तिथं नवेले नावाचे आमचे हबप आहेत. मी मगाशी म्हटलं तिथंच आहे. बाबासाहेब म्हणाले प्रधानमंत्री बना. नवेलेने म्हटलं तुम्ही हबप झालात, काय फायदा. अजून पण त्या दुर्गावाडीतली तिथल्या त्या गावातली लोक मराठ्यांच्या पंक्ती वेगळ्या असतात, कुणब्यांच्या पंक्ती वेगळ्या असतात. काय फक्त घराला स्लॅब पडणं चालेल, पुढच्या पिढीला परत तसंच आणून ठेवलं चालेल, मग संविधान समजून घ्यायला हवं. ते नवेले बुवांना म्हटलं मी, बुवा तुम्ही हबप झालात, कीर्तन सांगता. बाबासाहेब म्हणाले होते प्रधानमंत्री व्हा. आध्यात्मिक उत्थानासाठी तो असला इथंच राहतो. पण आम्ही कुठं आहोत? इथं आहोत. आम्हाला कुठं आणायचं तुम्हाला? त्यासाठी आरक्षण. आता आरक्षण पाहिजे की नको ते सांगा. पाहिजे ना, हक्काचं आमच्या ते. मग आम्ही वर्षानुवर्ष इथं राहायचं, यांची आम्ही पालख्या व्हायच्या, जे म्हणतील तसं साहेब, दादा, शेठ, साहेब म्हणायचं, यांच्या मागणं आम्ही जायचं, यांचे चमचे व्हायचे. आम्हाला दिला आणि त्याच्या पाठीमागं आम्ही लागू नये म्हणून 1975चा शासनाचा सर्वे असा सांगतो की आम्ही 4% ओबीसी नोकरीत होतो. किती? 4%. जेव्हा मंडल आयोग नव्हता तेव्हा ओबीसी 4% नोकरीत होते. जास्तीत जास्त शिपाई होते.
आठवण आपले शिपाई बघ होते सरकारी नोकऱ्यांमध्ये जास्त. नंतर 1980 ला नोकरी बंदी करून टाकली, 0 बजेट आणलं इंदिरा गांधीनं. आणि त्याच्यानंतर नोकर भरती धड झालीच नाही नोकर भरती न झाल्यामुळं झालं असं की नंतरच्या सर्वेमध्ये आम्ही 4% पण उरलो नाही. मग आम्ही गेलो कुठे? कुठे गेलो? पोरगा 7वी पास झाला बघा, त्या काळचा आठवा. तुम्ही ह्या वयाच्याच आहात तर सगळेजण, मी ज्या वयाचा त्याच वयाचा असेल. 7वी पास झालं की मुंबईत हाकलायचा, तिथं कुठेतरी कोपऱ्यात कुठेतरी तो राहील आणि तिथे राहून कोणाच्या तरी असलेला राहील, कुठेतरी खाणारे जेवेल, कुठल्या ते आत्महत्या करायला तयार होतात. पण समाजात त्यांना काय करत. माझा मित्र जो आम्ही एकत्र वाढलो त्याचा मुलगा मुंबईमध्ये पुण्यामध्ये डिप्लोमा करून 25,000 रुपये नोकरी करत होता. समाजात बापानं पोराला कुठे ठेवलंच नाही. 4 दिवसांपूर्वी घरात 2:30 वाजता आमच्या तिथे पाठीमध्ये जाऊन गळफास लावून घेतला, प्रेमात पडला म्हणून. पुढच्या पिढीला आहेत ना पोरं मोबाईल घेऊनच बसतात ना. मोबाईल फेकू शकतो का आपण? तो 20,000चा आणलेला असतो, फेकेल कसा काय? हा, म्हणून जर मुलांना आम्ही समाजात आणलं नाही, परत सांगतो एक मोठी अडचण होती मला सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतं, दादांच्या पण तोंडात नसतं आलं. मी करायचं काय? तर पोराला समाजात बसू द्या. तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं या घटनेमध्ये ते तू शिक, ऐक, आणि तुला नाही मिळालं तरी पुढच्या पिढीसाठी प्रोव्हिजन करायला तयार हो. 4 पैशाची नोकरी करून पोट कसंही भरता येतं ना. मी ज्यावेळेला मुंबईमध्ये मिल मधला झाडूवाला होतो, चिपळूणला आल्यानंतर आमच्या ट्रेडिट नावाच्या व्यापाऱ्याला मी हमाल होतो. मी मेलो काय? हमाली करत होतो, मिल मध्ये झाडूवाला होतो, गाड्या भरत होतो दारूच्या फॅक्टरीमध्ये. काय कुठं फरक पडला? हे काय ह्याच्यात मिळतं काय? तर पोट भरायला 2 वेळचं जेवण मिळतं. पण त्याच वेळेला जर पोराला, तुमच्यावरची मोठी जबाबदारी दादा इथली, त्याच वेळेला ह्या पोराला जर सामाजिक विषयांमध्ये आणून ठेवलं नसा आहे तर ते समाजाचा विचार करतील. आणि समाजाचा विचार केल्यानंतर त्या गणपतीची व्यवस्था येईल आमच्याकडे. बसून निर्णय घेतले जात होते गण व्यवस्थेमध्ये, आमच्याकडे बसून निर्णय घेतले जात होते. बसून असं करायचं, असं केलं नाही तर कसं करता येणार आहे. सामाजिक दृष्ट्या हा विषय बरोबर आहे बघा. राखली ना झाडं आम्ही. कोणाची हिंमत होती का देवराटीतली झाडं तोडायची? अजून तरी आहे काय? आता आम्ही नंतर जेसीबी लावून तोडली तो भाग वेगळा, तोडली ना आपण, देवराटी तोडली की नाही. पण देवराटी मधले झाड तोडायची कोणाची हिंमत होती काय? का नव्हती? बसून घेतलेला निर्णय होता. बसून घेतलेला ही राखलेली झाडं आहेत, ही झाडं तोडली त्याच्यावर पक्षी कुठनं बसतील, पक्षी घरटी कुठनं बांधतील, मधमाशा पळू कुठनं देतील, मध कुठनं मिळेल आपल्याला. ही झाडं राखली तर सुस्थिती येते गावाला. म्हणून झाडं राखली. तिथं नाव दिलं देवराटी, ती देव आहे. खणलं असतं तिथे देव पाहायला लागतो, नडेल, काहीतरी भीती घातली. पण देवराटी जगवल्या का नाही? ते नियम त्यावेळेचे होते. मग आज जर मला सामाजिक दृष्ट्या बसून चांगली नोकरी मिळाली ना, ठीक आहे, पोट भरासाठी थोडासा व्यवसाय किंवा थोडासा काही कामधंदा करत असेल, पण मी आज समाजाचा विचार म्हणून एकत्र बसून जर काम करायला सुरुवात केली तर सिक्युअर कोण होईल, सुरक्षित कोण होईल? पुढची पिढी. आणि त्याच्या पुढच्या पिढीत का होईना आमचा प्रधानमंत्री होईल. हा जोपर्यंत आशावाद आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही संविधान समजून घेणार. आपल्या पोराला 200-400 रुपयाला मिळते. मी विनंती करेन आमच्या सुमेश भाऊ की संविधानाच्या प्रती वाटता नाही आलं तर ह्या ताईंना, ह्या दादांना सगळ्यांना वाचायला लावा की संविधानावरची पुस्तकं वाचा. त्या संविधानामध्ये नेमकं काय ते बघा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं म्हणून नव्हे, अजूनही डोक्यातलं जर काय गेलं नसेल बाबासाहेब म्हणून बुद्धांचे, तर मी काय म्हणणार नाही तुम्हाला की ते मानाच म्हणून, मानावाची अपेक्षा बाळगेन. पण जी काय आजपर्यंत प्रगती झाली ती शिक्षण आणि आरक्षणामुळे झाली. याच्यापुढे जर कधी तशीच टिकवायची असेल तर शिक्षण आणि आरक्षण टिकलं पाहिजे. आणि शिक्षण आणि आरक्षण फक्त आणि फक्त संविधान थोडंसं वापरल्यामुळे टिकलं राहिलं. आता संपूर्ण आमच्या जर आयुष्याची आम्ही जर का गती नीट देता यावी असं वाटत असेल, आणि परत एकदा तिथंच येतो, परत एकदा आमची जहाज आहे राजापूरच्या वखारीतलं पलीकडे जाऊन जर आम्हाला आपट्याच्या पानांव्यतिरिक्त ऐवजी खरोखरच सोनं देण्याची जर का कुवत आमची निर्माण हवी आमच्या पुढच्या पिढीची, असं जर वाटत असेल तर आज कार्यक्रम आखला पाहिजे. एका कुटुंबाची गरिबी ही 50-60 वर्ष किंवा किमान 25-20-30 वर्षांनंतर संपते. तुमच्या समोरची उदाहरणं असतील, तुमच्या समोरची उदाहरणं. म्हणजे मी आपल्या गुरव समाजाचा जिल्ह्याचा मेळावा झाला होता, असा तो पण होता की नाही माहित नाही मला. मग मी चिपळूण तालुक्याचा प्रतिनिधी गुरव म्हणून खेड तालुक्यात झाला होता. आणि भोसते गाव आहे खेडमध्ये. तर तिथं आपल्या समाजातले एक शिपाई म्हणून रिटायर झालेले ग्रस्त होते भोसत्यातले. असू दे ते चालेल, लीक तुटेल पाहिजे, तुम्ही घ्या. ते भोसत्यातले मेळावा चालला होता. आपली गुरव समाजातली सगळी मंडळी बसली होती. खेड तालुक्याचे ग्रस्त सुद्धा, तालुक्याचे अध्यक्ष पण म्हणाले की काय करायचं आरक्षण, आपल्या गुरव समाजाचे अध्यक्ष काय करायचं आरक्षण कुबड्या आहेत असं म्हणून. मग नंतर मला बोलायचं होतं, पण माझ्या आधी मंत्रालयात शिपाई म्हणून रिटायर झालेले आपल्या समाजाचे ग्रस्त उठले.
आणि म्हणाले, आता आपला अध्यक्ष म्हणालं आपल्या भाषेत की आरक्षण काय करायचं, त्या कुबड्या आहेत. हो, आरक्षण नाही तर समाजाची वाट लागते. ते म्हणाले आरक्षणाचा काय फायदा होतो तो बघा. समोर बुद्धवाडी आहे, तुमच्या पण समोर कुठेतरी बुद्धवाडी असेल बघा. त्यांनी बाबासाहेब समजून घेतलं, त्यांनी शिक्षण समजून घेतलं, त्यांनी आरक्षण समजून घेतलं आणि पक्का फायदा करून घेतला. कसला? त्या दिलेल्या सगळ्या घटनात्मक तरतुदींचा. आणि ते आज आहे ना येऊ पाहतायत आपल्याबरोबर, येऊ पाहतायत ना आपल्याबरोबर. आपण कुठेतरी चुकतो, घेऊ ना सोबत त्यांना पण. ते 23% जिल्ह्यात, आपण 7%. कारण बेरीज 80, 100तले 80 आपणच. काय होईल? बोट घालायला जागा मिळेल का? राहील काय ना? राहील. फक्त मनावर घेतलं, ज्यांना जे जमेल ते करायचं. आपण वाडीत कामं तीच करतो ना. वाडीत मी परत संविधानाच्या बाबतीतच येतो, वाडीतच येतो. वाडीत काय करतो आपण? देऊळ ज्याला झाडायचंय तो झाडतो, बैठका घालायचं तो बैठका घालतो, नंतर पाणी आणून ठेवायचं तो पाणी आणतो, ज्याला चहा बनवायचं तो चहा बनवतो, मीटिंगवर बसल्यानंतर त्याला चांगलं कळतं तो बोलतो. बोलल्यानंतर घेतलेले निर्णय कोणासाठी असतात? वाढीसाठी असतात. बस तेवढंच करायचं आपण. संविधान समजून घेण्यासाठी ज्याला जे जमेल ते करूया, पण संविधान वाचूया. वाचल्यानंतर ज्याला जे कळेल ते सांगूया, पण सांगूया. तरच फक्त पुढची पिढी सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. अदरवाईज नाहीतर पुढची पिढी सुरक्षित राहणार नाही. इतर तर चहाच्या किचन मध्ये 2 बायकांना जायला बंदी आहे. घरात गडी ठेवलेल्या माणसाला वेगळ्या कपात चहा द्यायची पद्धत आहे. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त बौद्धांनी सोसलंय, आपण पण सोसलंय. ते एकेकाळी जात्यात होते, त्यांना भरडत होते. ते आपण कुठं होतो? सुपात. सुपातलं कुठे येतं? जात्यात. एक दिवशी आपण पण भरडले जाऊ. संविधान याच पद्धतीने समजून घ्यायची सुरुवात करूया. पहिल्यांदा फक्त जाता 340 वरच बोलायला हवं. बोलून घ्या. 340 ही आमच्यासाठी केलेली बदमाशी आहे. 340 न राबवणं ही आमच्यासाठी केलेली बदमाशी आहे. आम्ही जर 52% देशात असू तर 100तले किती रुपये आम्हाला पाहिजे? 52 रुपये. मगाशी म्हटलं तसं 4 लाख 4 एकर प्रत्येकाला 1 एकर. मग आम्ही 100त 52 असू तर आम्हाला 52% हिस्सा मिळाला पाहिजे. तो आता किती मिळतो आपल्याला? 19%. त्यात पण कोण आता मागताय? मराठे मागताय. ठीक आहे, तो आज विषय नाही आपला. पण मराठा आरक्षणासाठी जीव द्यायला निघालाय आणि आम्ही मात्र आरक्षण सहज मिळालंय समजून घ्यायला तयार नाही. उठा, काम करूया, समजून घेऊया. तुम्हाला नाही भेटलं तरी तुमच्या पिढीला भेटेल. कुठला बाबासाहेबांचा पोरगा मोठा झाला? 4 पोरं औषध पाण्याशिवाय गेली. त्यांची. मला वाटतं बाबासाहेब घटना लिहून गेले, मिनिस्टर झाले. पण जेव्हा शिकत होते की ना इंग्लंडला, अमेरिकेत, तेव्हा इकडे पोरं हजारानं मरत होती. स्वतःची मुलं हजारानं मरत होती. एक शेवटचा मुलगा राजरत्न नावाचा वारला ना त्यांचा, तेव्हा औषध कपडा नव्हता, कफन आणायला पैसे नव्हते त्यांच्या बायकोकडे, आणि ते फॉरेनला होते. आपल्याकडे फॉरेनला जातो कशाला माहित आहे? एन्जॉय करायला. आणि ते फॉरेनला जातो ते शिकायला. इकडं मुलगा वारलाय, तिकडं निरोप जातो की पोरगा इकडं ठरवलं जातं की निरोप पाठवायचा, त्यांना बोलवून घ्यावं इकडं. तेव्हा ती माऊली काय म्हणाली माहिती? पोरगा भरून पडलाय, औषध पाण्याने. तेव्हा राजरत्न भरून पडलेल्या त्या अवस्थेत रमाई म्हणाली होती, त्यांची बायको म्हणाली होती की बाबासाहेबांना जर का तिकडून इकडे बोलवलं तर त्यांचं शिक्षण संपेल. मग इथं रोज असे राजरत्न मरतात, त्यांचं काय? आईनं तो एका बायकोनं नवऱ्याला दिलेला तो सन्मान होता आणि मुलाचा केलेला त्याग होता. त्याग आहे त्याच्या पाठीमध्ये. नुसतं बुद्धांचं फळ नाही चालणार. म्हणून मी म्हणतो की तुला नोकरी नाही मिळणार, पण तू संविधान शिक, वाच, तू संविधान समजून घे, त्याच्याबरोबर काम करायला तू समाजाला तयार करायला सुरुवात कर. आज ऐकलंय यांच्यापैकी तरी कोण तुला विरोध नाही करणार. करतील काय? त्या बाबांच्या स्मृती दिनानिमित्त आपण बसलोय. संविधानाबद्दल जर काम करायला सुरुवात केली कोणीच यांच्यापैकी तुम्हाला विरोध करणार नाही. मग जर का तुम्हाला नाही त्याचा फायदा मिळाला, बाबासाहेबांना कुठे फायदा मिळाला? नाही मिळाला. नंतरच्या पिढ्या मात्र त्यांनी सुरक्षित केलं ना सगळ्या. तसे आपण आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित करूया. आणि यासाठी तुम्ही आजपासून काम करा. तसं दसऱ्याच्या पवित्र दिनी मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. मी इथं आलो, आपण मला ऐकून घेतलं, एवढा वेळ सहन केला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला इथं उमेशदादांनी बोलवला, त्यांनी संधी दिली आपल्या कुटुंबात बसण्याची. माझ्या कुटुंबातले आले, मी पण बरोबरच आहे ना. माझ्या कुटुंबात मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्या कुटुंबाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या इथून पुढे येणाऱ्या सगळ्या पिढ्या आणि तुम्ही स्वतः या सगळ्या सुखात आनंदात जावं, त्यांचं सगळ्यांचं कुशल मंगल हो अशी मंगल कामना व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांची आभार म्हणून परत एकदा